एक व्हिडिओ तुमच्यापाशी नागिनवाले बोलते म्हणजे जे पिकअप चालवतात नागिनवाले बोलते सबको खोलते. हा खोलते नाही, फक्त भेटल्यावर तुम्ही रट्टे खाता एवढंच एक ध्यानात ठेवा. प्रत्येक पिकअप ड्रायव्हर असेल किंवा ट्रक ड्रायव्हर असेल हे प्रामाणिकपणे आपली गाडी रस्त्यात चालवतात. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि मग सांगायचं बरं का मी त्याला मारलं ते चांगलं केलं का चुकीचं केलं. बघा की आता काय ते बिचारे रस्त्याने चाललेत, अशी गाडी चालवणं किती योग्य आहे मला सांगा बरं. आज आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन रस्त्याने फिरत असतो, आम्ही फिरायचं का नाही? हा तो बिचारा त्याच्या साईडने चाललाय. हा बघा आणि काय सबको खोलते, कायला खोलते? हो का, ही कोणती पद्धत आहे गाडी चालवायची? हे अशा काय पद्धतीत गाडी चालवायच्या? मला एक मी प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्याला मी एकच प्रश्न विचारत, तुम्ही लय बघा म्हणजे प्रत्येक माणूस आज आपलं कुटुंब चालवण्यासाठी, मग तो पिकअप ड्रायव्हर असू द्या, ट्रॅक्टर ड्रायव्हर असू द्या किंवा कोणताही ट्रकवाला असू द्या किंवा साधा आपण ओला उबेर म्हणतो ते असू द्या, बघा शेवटी त्यांना घरदार आहे. ते अशाच गाड्या चालवा का? एसटी महामंडळ असेल अशाच गाड्या चालवता काय? बघा तुमच्या मस्ती पाहिजे लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. बरं ठीक आहे, तुम्ही त्याच्यानंतर व्हिडिओ केला, पोलीस स्टेशनला गेले आणि ते माझं दाखवलं नाही का, याच्यावर ऍट्रॉसिटी झालं पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस माझ्या डोळ्यापुढं माझ्या कुटुंबाने मी मरण पाहिलं त्यावेळेस मी त्याला शिव्या दिल्या, मी त्याला मारलं. ते प्रत्येक माणूस ज्या म्हणजे माझ्या जागी असतात तर त्या प्रत्येक माणसाने तेच केलं असतं. नाही याच्यात कोणता जातीवाद येतो, नाही याच्यात कोणत्या पिकअपवाल्याचा अन्याय येतो किंवा सामान्य. तुम्ही काय म्हणले आता गरीब माणसालाच मारलं, ठीक आहे ना, गरीब प्रत्येक जण आहे ना, मी गरीबच आहे ना, प्रत्येक जण गरीबच आहे. पण तुम्ही गरिबीचा आव आणून मग असल्या गाड्या चालवायच्या का? आणि अशा गाड्या ऐका चालवल्यावर मार खाल्ल्यावर कसं वाटतं? मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो, हा बघा शेवटी आज मी बोलू शकलो हे बरोबर आहे ना, कारण का माझ्या त्या बघा तेवढा दम आहे आणि मी नाही नडू शकतो बरं का. कोण आहे ना मला शिवे देते त्यांना नंतर विचारायचं शिवे दिल्या काय होतं. हा मी कोणाला गुरमाईने बोलतोय असं काय नाही, पण ज्या ठिकाणी चुकतंय ना, एखादी गोष्ट आपल्या डोळ्यापुढे चुकताना घडती किंवा काय होतं हे बघा शेवटी मी काय म्हणलं त्या दिवशी पण माझा एक शब्द होता, ठीक आहे तो माझ्या गाडीने नसतात ठोकला, पुढे एक आल्टो चालली होती, त्या आल्टोतही बारकी पोरं होती, त्यांच्या अंगावर पडला असतं मग काय केलं असतं? त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असतं मग काय केलं असतं? हे बघा शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर आपल्यालाही कळायला पाहिजे ना काय करायचं काय नाही, आणि प्रत्येकाने सांगावं नाही का बाबा तू शिवे दिल्या. बघा काय होतं ते इन्स्टंट रिॲक्शन होतं माझं, कारण का मी त्याला थांबवलं, तो थांबला नाही आणि तो डायरेक्ट परत गाडीला कट मारून निघून गेला. काय होतं आता ते प्रत्येकाला सगळंच काय होतं, आता प्रत्येक जण 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहणार नीट तर काय पाहत नाही. तर हे पिकअपवाले म्हणजे कोण? हे नागिनवाले बरं का. मी परत एकदा सांगितलंय, तुम्ही ज्या ठिकाणी मला दिसणार त्या ठिकाणी मी तुम्हाला चोप दिल्याशिवाय राहणार नाही, कारण का आमच्या तालुक्यात असे कमीत कमी 2-3 ऍक्सिडेंट होऊन कमीत कमी 4-5 जण तर गेलेत ना, मग त्यांच्या कुटुंबाची भरपाई कोण देणार? बरं मी काय म्हणतो, आज या पिकअपवाल्यांनी मला लय शिव्या दिल्या, कोणत्या? या नागिन डान्सवाल्यांनी. मी परत काय म्हणतो ते ऐका बरं का, कोणत्याही ड्रायव्हरच्या विरोधात नाही मी. जो ड्रायव्हर चांगली प्रामाणिकपणे गाडी चालवतो, बिचारा झोप आली झोपतो, अशा गांड उंगल्या करत नाही, हा त्यांचं खरंच मी मनापासून सलाम करतो त्यांना, कारण का ते बिचारा आपल्या भारताच्या साठी असेल किंवा आपल्या शेतकऱ्यांचा जो माल असेल तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोहोचवतात. पण हे नागिन करायची काय गरज आहे? नागिन तुम्हाला करून काय भेटतं मला फक्त एवढं सांगा. आणि मला लय लोकांनी नागिनचे व्हिडिओ पाठवले, आता तुम्ही म्हणताना माझ्यावर कारवाई झाली पाहिजे. आता एवढे व्हिडिओ आलेत, प्रत्येक पिकअपचा मी नंबर पाठवणार आणि हा प्रत्येक नंबर मी आरटीओ असेल आपलं महाराष्ट्र शासन असेल त्यांना प्रत्येकाला मी पत्र पाठवणार, यांच्या गाडी नंबर साकट ह्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. बघा शेवटी आम्ही जर काही चुकीचं केलेलं नाही आणि बोलून काय कोण धमक्या तर तुम्ही देऊच ना करे म्हणावं बाबांनो. हा पर उकळून रोज आहे ना उठल्यावर लफडे माय माग नवीन, तुम्हाला अजून माहित नाही ना आहे का नाही बाबा? रोज नवीन लफडे माय माग, हे फक्त उठायचीच खोट असते, रोज नवीन लफडे. पण चुकीच्या गोष्टीला मी समर्थन करणार नाही आणि तुम्ही पण करू नका. आज तीच जर गोष्ट तुमच्या घरच्यांपर्यंत आली किंवा काय झालं तर तुम्ही काय करणार? बघा मी काही व्हिडिओ दाखवतो बघा, म्हणजे मित्रांनो या अशा गाड्या चालवणे कितपत योग्य आहे? बरं बघा ना, हे महात्मा आहेत बरं का, महात्मा आहेत. हा बघा बघा लावा ताकद, आम्ही नाही वाकत. वा वा वा, तुम्ही नाही वाकत ना, वाकवणार ना तुम्हाला एक दिवस. तुम्ही फक्त भेटा,
तुम्ही फक्त नागिन डान्स करताना दिसा, लोकांच्या आयुष्याशी खेळायला तुम्हाला लय मस्ती वाटते ना, मग आपली घरादारातली पोरं बाळ असतील ना, आपल्या घरात आई वडील असतात आपले, त्यांना गाडीत पिकअप मध्ये बसवायचं, बरोबर ना? आणि हा मस्त जोल आहे महाराजाची टमाटम. हा मग खरं मानलं तुम्हाला. चला, हे कोणत्या तरी पिकअप वाल्याने व्हिडिओ टाकावा जो नागिन डान्स करतो, त्यांनी त्याच्या घरच्यांना, आई वडील किंवा मिसेस असेल, आपलं बाळ असेल छोटं घरातलं एखादं 4-5 वर्षाचं, त्याला बसवायचं, हे टाकायचं, मानला मी पाय धुवून पाणी पिणार तुमचं. आणि तुम्ही जे मला शिव्या द्यायला तुम्ही हे केलं ना, आजपर्यंत कितीतरी ऍक्सिडेंट, आज कोणता आपला अहमदाबाद हायवेला झाले, मदत करा त्यांना, मला शिव्या देण्यात वेळ घालू नका. कारण का मी एक चांगला समाजापुढे मेसेज दिलाय आणि मी प्रत्येकाला, जाणकार नागरिकाला एक विनंती करतो, असा जर कोण तुम्हाला दिसला नागिन डान्स करताना, मारण त्याला, काय होत नाही, त्याला 2-4 कान फडा द्या, हे बंद होऊन जातील ऑटोमॅटिक. जोपर्यंत वेळ तुमच्या घरापाशी नाही येणार तोपर्यंत काय होणार नाही. या बघा, ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला माझे सगळे नंबर चालू आहेत, सगळे नंबर चालू आहेत सगळं. कारण का मी चुकीचं केलं नव्हतं. ज्या वेळेस काय कारवाईची गोष्ट येईल ती मी खरंच, म्हणजे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये, बघा त्या बिचाऱ्यांना काय तेवढीच कामं नाही. रोडला ऍक्सिडेंट झालं त्यांनीच काढायचं, 108 ला पंचनामा असेल, बाकीच्या गोष्टी, अरे त्रास द्यायची पण लिमिट ठेवा ना रोडला चालताना तुम्ही. तर त्याच्यामुळे मला एक विनंती आहे का प्रशासन 100% याच्यावर योग्य ती कारवाई, जर माझं खरंच चुकलं असेल तर 100% माझ्यावर कारवाई करेल, काय अडचण नाही. हा, कारण का रस्त्याला कितीतरी फुटेज असतील, कितीतरी कॅमेरे असतील, 100% ते मी काढून घेतो. आणि प्रत्येक माझ्याकडे जो जो व्हिडिओ येणार मी सगळ्यांची पत्र देणार, त्यांच्या वेळी कारवाई झाली पाहिजे जे नागिन डान्स करतात. हा, मी ते गाणं नागिन डान्स यांच्यासाठीच काढलं होतं मला वाटतं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. आणि परत एकदा सांगतो, मी राहिला शिवनेरीला आहे. भाऊ तुम्हाला कुठं वाटत असेल मी कुठं यावा किंवा तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता तर मला 100% सांगा. 100% मी तुम्हाला पाहिजे तिथे भेटेन. फक्त आहे ना, दामक्या बिमक्या नका देऊ रे. रोज लफडे माया मागं नवीन, रोज